वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे MSBT डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेमिस्टर 1चा जो सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. त्याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला काय काय स्टडी करायचं आहे, त्याची एक्झाम कशा प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे, ही एक्झाम बोर्ड कंडक्ट करणार आहे का इंटरनल तुमची एक्झाम होणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये सगळं आपण समजून घेऊ. बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर सोल्युशन आणि बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्सचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ऍप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. बघा, बेसिक मॅथमॅटिक्स आणि बेसिक सायन्सच्या कोर्समध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर्स इथे अपलोड केलेले आहेत. तसेच बेसिक सायन्सची तुमची जी एक्झाम होते ती ऑनलाईन MCQ एक्झाम होते, त्याचे 1000+ क्वेश्चन तिथे तुम्हाला प्रॅक्टिससाठी देण्यात आलेले आहेत. ते ऍप्लिकेशन तुम्ही जरूर डाउनलोड करा आणि कोर्सला ऍक्सेस करा ₹21 मध्ये. बघा, आता इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस समजून घेऊ. MSBT डिप्लोमा के स्कीम फर्स्ट इयर सेमिस्टर 1. इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा जो सिलेबस आहे इथे फक्त एकच चॅप्टर इथे वेगळा आहे, म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप याच्यामध्ये एकच चॅप्टरचा ते चेंज आहे. म्हणजे 90% सिलेबस तुमचा सेम आहे. आणि या सब्जेक्टची एक्झाम इथे तुमची इंटरनल असेसमेंट असते, म्हणजे तुमचा कॉलेजमध्ये पेपर सेट होतो आणि तो कॉलेजमध्ये तिथं चेक केला जातो. मग आता जी इंटरनल असेसमेंट असणार आहे, फक्त तो एक सब्जेक्टचा चेंज इथे आहे, म्हणजे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपसाठी इथे कॅड जो सॉफ्टवेअर आहे ते त्यांना नेक्स्ट सेमिस्टरला आहे. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगला त्यांनी काय केलं, ह्या सेमिस्टरला त्यांनी तिथे कॅड सॉफ्टवेअरचं बेसिक त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. मग आता पहिले जे मार्क्स लिहिले आहेत हे मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुपसाठी आहेत, आणि हे जे मार्क्स आहेत तिकडचे हे कम्प्युटर इंजिनिअरिंग, डेटा सायन्स, AIML ह्या ग्रुपसाठी आहेत. मग आता सिलेबसमध्ये काय काय स्टडी करायचं आहे. बघा, बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग. आता बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग मध्ये कुठले कुठले एलिमेंट तुम्हाला यूज करावे लागतात, कुठल्या कुठल्या एलिमेंटचा यूज कसा करायचा, म्हणजे स्केलचा यूज कसा करायचा, ड्राफ्टरचा यूज कसा करायचा आहे, अँगल मेजरमेंट कसं घ्यायचं, हे सगळं तुम्हाला बेसिक तिथे शिकवलं जाईल. लाईन कशी ड्रॉ करायची, टाइप्स ऑफ लाईन काय आहेत, हे सगळं तुम्हाला तिथे शिकवलं जाईल. तर कुठले कुठले इक्विपमेंट तुम्हाला यूज करावे लागतात, इक्विपमेंटची लिंक तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ती लिंक सुद्धा तुम्हाला मी तिथे देईल. ड्राफ्टर लागतंय, कंटेनर लागतो, शीट लागतं, सगळं तुम्हाला जी लिंक तुम्हाला मी तिथे देईल ते तुम्ही जरूर तिथून बाय करू शकता. इथे आपला सगळं बेसिक एलिमेंट म्हणजे काय काय इक्विपमेंट लागतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा, मेकॅनिकल सिव्हिल साठी इथे मी मेन्शन करतो वाटलं. बघा, मेक आणि सिव्हिल आणि इथे कॉम्प. बघा, मेक साठी या मार्क आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप साठी 6 मार्क आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप साठी 8 मार्क्स. तर इंजिनिअरिंग कर्व अँड लोकी पॉईंट. बघा, इंजिनिअरिंग कर्व म्हणजे तुम्हाला इथे इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, इन्व्होल्यूट, सायक्लॉइड हे कर्व स्टडी करायचे आहेत. त्याचं वेटेज आहे इथे 6 मार्क्स, इकडे वेटेज 8 मार्क्स. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. बघा, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये तुम्हाला 3D व्ह्यू वरनं 2D व्ह्यू ड्रॉ करायचे, म्हणजे 3 डायमेन्शनल वरनं 2 डायमेन्शनल व्ह्यू ड्रॉ करायचा आहे, त्याला आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बोलतो. मेकॅनिकल ग्रुप साठी याचं वेटेज 14 मार्क्स, कम्प्युटर ग्रुप साठी याचं वेटेज 16 मार्क्स. आता मेकॅनिकल ग्रुप साठी इथे तुम्हाला स्टडी करायचं आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, त्याचं वेटेज 14 मार्क्स. म्हणजे काय करतात, 2D ला 3D मध्ये कन्वर्ट करायला लागते, 2 डायमेन्शनलला 3 डायमेन्शनल मध्ये कन्वर्ट करायला, त्याला आपण बोलतो आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगला सब्जेक्ट म्हणजे टॉपिकच इथे वेगळा आहे, कॅड, कम्प्युटर ॲडेड ड्राफ्टिंग, म्हणजे बेसिक सॉफ्टवेअर तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. तर लाईन कशी ड्रॉ करायची म्हणजे विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर, डायमेन्शन कसे द्यायचे, टाइप्स ऑफ लाईन कुठल्या आहेत तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे. वेटेज 8 मार्क्स. फ्री हँड स्केचेस, तुम्हाला काही फ्री हँड स्केचेस ड्रॉ करायचे आहेत, हेक्सागोनल नट, स्क्वेअर नट, बोल्ट, कपलिंग, बेरिंग, याचे तुम्हाला फ्री हँड स्केचेस इथे ड्रॉ करायचे. त्याचं वेटेज आहे 10 मार्क्स. बघा, टोटल वेटेज आहे पेपरचं 55 मार्क्स. सेम दोन्ही ग्रुपसाठी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रुप अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप. आणि याचं इंटरनल असेसमेंट असेल, पेपर कॉलेजचा इंटरनल तिथे चेक होईल. बघा, मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असाल तर तुम्ही ड्राफ्टर जरूर परचेस करा. बघा, वाटते त्याची लिंक तुम्हाला मी तिथे डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.